विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. दरवर्षी हजारो मुलं इम्प्रुव्हमेंट एक्झाम देतात. कदाचित तुम्ही पण त्यातील एक असाल, म्हणून तर तुम्ही हा व्हिडिओ बघताय. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल. मी महत्त्वाची स्ट्रॅटेजी तुम्हाला देणार आहे. जर ठरवलंय ना, की मला इम्प्रुव्हमेंट एक्झाम द्यायचीच आहे, तर या क्षणापासून अभ्यासाला सुरुवात करा. क्लासेसचा शोध घेत बसू नका. चा अभ्यासाला सुरुवात कराच. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडं 2 मुलं गेल्या 2 दिवसात अप्रोच झालेत. बघितलंय मी. त्यांचा ग्रुप वगैरे क्लिअर आहे. चांगले मार्क आहेत. ओके. म्हणजे चांगले मार्क नाहीयेत. ग्रुप क्लिअर आहे. इम्प्रुव्हमेंट एक्झाम द्यायची गरजच नाहीये. पण त्यांची इच्छा आहे. ओके. जाऊ दे. काही हरकत नाहीये. पण महत्वाचं म्हणजे काय, की द्यायची ठरवले ना, तुम्ही पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला फिजिक्समध्ये कमी मार्क आहेत. चला मी फक्त फिजिक्सचाच पेपर देतो, असं नाहीये. तुम्हाला सगळ्या विषयांची एक्झाम द्यावी लागते. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर्नल्स ठेवलेत का? का रद्दीत टाकले? ते हुडकून काढा अगोदर. त्याची पण तुम्हाला गरज लागेल. का सबमिट केलेले असतात कॉलेजमध्ये ते मिळवावे लागतील बघा. ते सुद्धा लागतीलच. प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा द्यावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सांगतो, की बोर्डच्या एक्झामला इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर 5 दिवसांनी फिजिक्स होता. इम्प्रुव्हमेंट एक्झामला असं असणार नाहीये. रोज एक पेपर द्यावा लागेल. म्हणजे जेव्हा तुम्हाला आठवतंय का, की फिजिक्स नंतर 1 दिवस सुट्टी, 2 दिवस सुट्टी होती केमिस्ट्रीला, तरी उरकलं नव्हतं. केमिस्ट्री नंतर 1 दिवस सुट्टी होती मॅथ्सला, तरी उरकलं नव्हतं. असेल सुट्टी तर ठीक, पण मनाची तयारी ठेवा, की नाही रोजच पेपर असणार आहे. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो फिजिक्सचा पेपर अतिशय टफ होता ना, टफ, जो त्यामुळे तुम्हाला रिपीट करावं लागतंय. त्या पेपरमध्ये मी सांगतो तुम्हाला डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश टाइप प्रश्न होते बरं का. एडव्हांटेज, डिसएडव्हांटेज, पोटेन्शियोमीटर, व्होल्टमीटर असं काहीतरी होतं बरं का. हे सगळं जर काउंट केलं ना, ते जवळ-जवळ 30 मार्कांना प्रश्न होतेच फिजिक्समध्ये. मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ बनवायच्या अगोदरच मी एक लेक्चर केलेलं आहे. मी लेक्चर घेतलेलं आहे आणि त्या लेक्चरमध्ये मी सांगतो तुम्हाला त्या लेक्चरमध्ये काय कंडिशन आहे तुम्हाला सांगतो, की त्या लेक्चरमध्ये मी त्यांचे जेवढे प्रश्न घेतले ना, ते सगळं प्रत्येक ह्यात आलं होतं. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. मग एका पेपरमध्ये विस्कॉसिटीचं युनिट विचारलं होतं. एका पेपरमध्ये विस्कॉसिटीचे डेफिनिशन, एसआय युनिट वगैरे विचारलं होतं. पण मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्स असू दे तर केमिस्ट्री असू दे बाळांनो, आता तरी मी तुम्हाला सांगतो, की तुमच्याकडं 21 चा 1 पेपर आहे. 22 चे 2, 23 चे 2, 24 चे 2 आणि 25 चा 1. असे जवळ-जवळ 8 पेपर आहेत बाळांनो. प्लीज सीईटीची एक्झाम नाहीये ही. सीईटी सुद्धा केमिस्ट्री रिपीट होतं, फिजिक्स पण रिपीट होतं. मॅथ्स नव्हतं झालं मला मान्य आहे. पण बोर्डच्या एक्झामला क्वेशन्स रिपीट होतायत, पण ते फिरवून विचारतायत. तुम्हाला सांगतो थोडेफार चेंजेस ते करतायत रे. मला असं वाटतं युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर विस्कॉसिटी असं आलं होतं. मग अगोदरच्या पेपरमध्ये युनिट विचारलंय आणि आता त्यांनी फॉर्म्युला तयार करायला सांगितलंय. मग हा ट्विस्ट फक्त ध्यानात ठेवा. म्हणजे तुम्हाला फक्त प्रश्नात विचारलंय काय हे कळालं पाहिजे. मग आपल्याजवळ स्ट्रॅटेजी आहे, की हे 8 पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे ॲट एनी कॉस्ट करायचे. अरे सुरुवात करा. बरं मग आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलवर आजचं तुमचं काम आहे, की प्लेलिस्ट. ओके. आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लॉज आहेत. आता त्याच्यात 10 व्हिडिओ दिसतायत मला. कंप्लीट करायला सुरुवात करा. करा हे लक्षात घ्या. ओके. आणि ते झालं, की त्याच्यानंतर तुम्हाला केमिस्ट्री मधल्या सगळ्या डेफिनिशन करायच्या आहेत. सोल्युशन टॉपिक पासून सुरुवात करा. केमिस्ट्री मधल्या सगळ्या डायग्राम करायच्या आहेत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री पासून सुरुवात करा. आता मी तुम्हाला टार्गेट देतोय, की आजच, आजच एका दिवसात एवढा अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं तुम्ही काय करणार आहे सांगा. डेफिनेशन आणि बाळांनो प्लीज मॅथ्समध्ये थेरम करा रे. तुमचा पेपर काढा की त्यात डेरिव्हेटिव्हचा पण थेरम होता. इंटिग्रेशन पण होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, की सगळं होतं लक्षात घ्या. सगळं होतं. आता मेन पॉइंट काय मी क्लिअरली सांगतो तुम्हाला. मेन पॉइंट काय? तर मेन पॉइंट असा आहे, की होण्यासारखं आहे. तुम्ही ठरवलंय. पण वेळ कमी आहे. बाकीची मुलं एन्जॉय करणार आहेत. दुर्लक्ष करा. तुम्ही दिवसभर अभ्यास करा. आणि तुमचं शेड्यूल मी सांगितलंय, की सकाळी 6 वाजल्यापासून 8:30 पर्यंत एक स्लॉट व्हायला पाहिजे. आता तुम्हाला कुठे ऑफलाईन क्लास वगैरे नाहीये. मग साधारण 9:30 वाजता तुम्ही बसला. एवढा 1 तासभर तर कशाला घालवायचंय.
पण 9:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत एक व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर 1 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत, पुन्हा 3:30 वाजल्यापासून 6:30 वाजेपर्यंत, पुन्हा 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा एवढा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नॉन स्टॉप अभ्यास करायचा लक्षात घ्या. आता रिझल्ट केव्हा लागेल? त्यानंतर काय होईल? कधी मग मला हे वर्ष वाया जाईल का नाही जाणार? हे नंतरच्या गोष्टी आहेत, त्या आपल्या कुठल्याच गोष्टी हातात नाहीयेत. आपल्या हातात एवढंच आहे की अभ्यास करणं. मग आता स्ट्रॅटेजी तर फायनल आहे, की तुम्हाला अभ्यास तर करायचाच आहे. मग त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्सला माझ्याकडे 2 चॅनल सध्या आहेत, की जिथं फुल पोर्शन तुम्हाला मिळेल. मग पहिलं ऑब्व्हियसली आर.जी. सरांचं आहे आणि दुसरं आहे स्टडी चक्र. ओके, एस-सी लिहितो मी, स्टडी चक्र. फिजिक्ससाठी आहे. केमिस्ट आता भरपूर चॅनल आहेत बरं का बाळांनो. मग नाव नाव फिजिक्सच्या एक नाही, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक चॅनल सुद्धा आहे. मग तसे जर काढत बसलो तर खूप चॅनल आहेत. पण तुम्ही मला म्हणायचंय तेच, की तुम्ही YouTubeवर सर्च करा. YouTubeवर सर्च करा. तुम्ही YouTubeचा वापर करा. मी जसं तुम्हाला दिलंय कंटेंट तसा तो बऱ्याच मी माझ्याकडून ठीक आहे. माझं म्हणणं काय आहे, की मी तुम्हाला लॉज दिलेत सगळे आणि बघा गेल्या तुम्ही 2025 च्या मुलांनी जर लॉज बघितले ना, त्यातलेच लॉज 6 आले होते. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी होता, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन होता. अजून कुठला होता रे? मला आठवेना बरं का, पण 5-6 लॉ होते लक्षात घ्या. झेरॉफ लॉचं स्टेटमेंट विचारलं होतं. किती सोपं आहे सांगा बघू. त्याच्यानंतर आणखीन भरपूर होते प्रश्न जे ईझी होते. मग लॉज, डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश. फिजिक्सचे डेरिव्हेशन्स करा म्हणलं का मी? केमिस्ट्रीच्या डेरिव्हेशनला एक माझा व्हिडिओ आहे. तो मी फ्री म्हणून YouTubeवर तुमच्यासाठी अपलोड करेन नंतर. फक्त मला रिस्पॉन्स हवाय. कमेंटमध्ये सांगा. तुमचं नाव त्यात राहू दे म्हणूया आपण, पण कमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला म्हणजे काय, कसं, किती मार्क आहेत, कितीला ग्रुप राहिला आणि कसा प्रयत्न होऊ शकतो. चांगला प्रयत्न करूया आपण. ऑल द बेस्ट.